Hello everybody, good morning all of you. Once again, welcome back to my YouTube channel. Now, today we are going to discuss about the mistake in our daily use English. The most of the people and students speak wrong sentence while speaking. How can we help them to improve their English? Let's start our video. Before the starting of this video, I will request you, if you are new here, please don't forget to subscribe, like and press bell icon of my channel. So, let's start our video. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करणे अगोदर आपण जर व्हिडिओवर नवीन असाल आणि व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक, शेअर किंवा बेल आयकॉन प्रेस केलेला नसेल तर कृपया तो लवकर करा, कारण अशाच प्रकारची नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुढे घेऊन येणार आहे. तर आजचा जो आपला विषय आहे तो विषय असा आहे की आपण इंग्रजी बोलताना बरेच विद्यार्थी असतील किंवा लोक असतील जी इंग्रजी चुकीच्या पद्धतीने बोलतात. बरेच लोक इंग्रजी चुकीच्या पद्धतीने बोलतात. मग ही चूक आपल्या इंग्रजीमध्ये होऊ नये व आपलं इंग्रजी चांगल्या पद्धतीने दुरुस्त व्हावं म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. सर्वप्रथम, मी घड्याळ घालत नाही. मी घड्याळ घालत नाही हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे. मग आपण काय करतो? आपण म्हणतो आय डोंट यूज अ वॉच. आय डोंट यूज अ वॉच. आता हे वाक्य चुकीचं आहे. मग हे वाक्य कसं बोलायला पाहिजे? तर हे वाक्य आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो, आय डोंट वेअर अ वॉच. आय डोंट वेअर अ वॉच. मी घड्याळ घालत नाही. पुढचं वाक्य बघा. आपल्याला विचारायचं आहे की तुझ्या घड्याळात किती वाजले आहे. तुझ्या घड्याळात किती वाजले आहे हे आपल्याला विचारायचं आहे. मग आपण कसं विचारणार इंग्रजीमध्ये? सर्वप्रथम चुकीचं कसं विचारलं जातं ते बघूया. व्हॉट इज द टाइम इन युअर वॉच? क्वेश्चन मार्क. व्हॉट इज द टाइम इन युअर वॉच? मग ह्या वाक्यामध्ये प्रीपोजिशन चुकलेलं आहे. मग हे वाक्य कसं पाहिजे होतं? व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच. व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच? तुझ्या घड्याळात किती वाजले आहे हे वाक्य अशा पद्धतीने पाहिजे होते. त्यानंतर पुढचं वाक्य बघा मित्रांनो. पुढचं वाक्य आपल्याला म्हणायचे की विषयावर चर्चा करा. विषयावर चर्चा करा. मग आपण काय म्हणतो? चुकीचे वाक्य सरसपणे बोलतो, डिस्कस अबाउट द मॅटर. डिस्कस अबाउट द मॅटर त्याऐवजी डिस्कस द मॅटर ही जास्त उपयोगी ठरेल. डिस्कस द मॅटर म्हणजे विषयावर चर्चा करा. पुढचं वाक्य बघा मित्रांनो. आता आपल्याला म्हणायचं आहे मराठीमध्ये की माझा वाढदिवस ऑक्टोबर मध्ये आहे. माझा वाढदिवस ऑक्टोबर मध्ये आहे. मग ते कसं म्हणायला पाहिजे इंग्रजीमध्ये? पण चुकीच्या पद्धतीने कशी बोलतात लोक ते पहिले बघा. माय बर्थडे इज ऑन ऑक्टोबर. माय बर्थडे इज ऑन ऑक्टोबर. इथे प्रीपोजिशन मध्ये चूक आहे. मग हे वाक्य कशा पद्धतीने आपण म्हणू शकतो? माय बर्थडे इज इन ऑक्टोबर. माय बर्थडे इज इन ऑक्टोबर असे वाक्य म्हणायला पाहिजे. त्यानंतर पुढचं वाक्य बघा मित्रांनो. आय हॅव टू ब्रदर्स.
अँड सिस्टर्स. हे चुकीचं आहे. त्याऐवजी तुम्ही असं म्हणा, आय हॅव 2 siblings. आय हॅव 2 siblings. आय हॅव 2 siblings. म्हणजे मला 2 भावंड आहेत. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. पुढचं वाक्य बघा मित्रांनो. पुढचं वाक्य आपल्याला जर मराठीमध्ये म्हणायचंय की त्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, असं आपल्याला म्हणायचंय की त्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मग हे कसं म्हणायला पाहिजे? चुकीची इंग्रजीमध्ये लोक काय करतात, ही सेड टू मी हॅपी बर्थडे. ही सेड टू मी हॅपी बर्थडे. हे चुकीचं आहे. मग त्याऐवजी तुम्ही असं म्हणू शकतात, ही विश्ड मी अ हॅपी बर्थडे. ही विश्ड मी अ हॅपी बर्थडे असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर पुढचं वाक्य बघा. आता पुढचं वाक्य जर मला म्हणायचं आहे की मला माझे केस कापायचे आहे, मला माझे केस कापायचे आहे. मग चुकीच्या पद्धतीने आपण कसं म्हणतो, आय वॉन्ट टू कट माय हेअर, असं आपण चुकीचं म्हणतो. मग बरोबर कसं म्हणायला पाहिजे, आय वॉन्ट टू गेट माय हेअर कट. आय वॉन्ट टू गेट माय हेअर कट. आय वॉन्ट टू गेट माय हेअर कट. असं वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो. पण आपण चुकीचं वाक्य काय करतो, सरसपणे बोलतो. मग आता मला पुढे म्हणायचं आहे, समजा मला म्हणायचं आहे की मी तुझी 1 तासापासून वाट पाहत आलेलो आहे. मग चुकीच्या पद्धतीने आपण कसं म्हणणार, आपण म्हणणार आय एम वेटिंग फॉर यू फॉर एन हॉवर. हे चुकीचं आहे. त्याऐवजी तुम्ही असं म्हणा, आय हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर एन हॉवर. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर एन हॉवर. हे वाक्य अचूक पद्धतीने आपण बोलू शकतो की मी तुझी 1 तासापासून वाट पाहत आलेलो आहे. तर अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आणि इंग्रजी या उन्हाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी माझ्या व्हिडिओला शेअर, लाईक आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.